नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ जो आहे तो 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे। श्रावण महिना असल्यामुळे घरी सत्यनारायण पूजा होती, त्यामुळे थोडीशी साफसफाई केली, फ्रीजही क्लीन केला। सर्व भाज्या मी आणल्यावर कशा स्टोरेज करते आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सर्वप्रथम फ्रीजचे सर्व कंटेनर मी धुवून घेतले आणि आणलेल्या सर्व भाज्या धुवून घेतल्या। त्यानंतर पाणी निथळायला ठेवलं होतं। या आठवड्यात मी आळूची पानेही आणली होती, त्यांचेही देठ काढून धुवून मी सुकवायला ठेवलेलं आहे। शेवग्याच्या शेंगाही आणल्यात, त्याही कट करून साल काढून ठेवते, कारण आज संध्याकाळी मला याची भाजी करायची। ही अशी तयारी केली की स्वयंपाक करायला वेळ लागणार नाही। आता मिरचीचे देठही काढून घेते आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये टिश्यू पेपर टाकून ठेवते। खूप दिवस टिकतात अशा या मिरच्या ठेवल्या तर। मी मिशोवरून असे हे कंटेनर मागवले होते, खूप छान आले आहेत। यांना जागाही खूप कमी लागते फ्रीजमध्ये। कंटेनरमध्ये खाली एक टिश्यू पेपर टाकला आहे, त्यामध्ये मी धुवून घेतलेली कोथिंबीर थोडीशी सुकवून घेतली, म्हणजेच कोरडी करून घेतली आणि मग याच्यामध्ये कोथिंबीर ठेवते, म्हणजे खराब होत नाही। टॅमॅटोही असेच या कंटेनरमध्ये ठेवलेत। या ट्रान्सपरंट कंटेनरमुळे आपल्याला पटकन कळतं आपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत। मेथीची भाजी ही अशीच ठेवली की खराब होते, म्हणून तीही निवडून टिश्यू पेपर खाली टाकून कंटेनरमध्ये ठेवली। अशा या सर्व भाज्या मी ठेवून घेतल्या। या आठवड्यामध्ये मी या भाज्या करणार आहे आणि काही कडधान्यही करणार आहे। हे मी असं आधी ठरवलं होतं, कोणत्या भाज्या कधी करायच्या, कोणत्या करायच्या असं ठरवल्यामुळे स्वयंपाक करताना प्रश्न पडत नाही की कोणती भाजी करायची। आता तुम्हाला दाखवते या फ्रीजच्या शीट किती खराब झाल्या आहेत। आपण फ्रीजमधून सारखं काही ना काही घेत असतो ना, त्यामुळे खराब होतात। त्यामुळे मी आधी सर्व फ्रीज स्वच्छ पुसून घेतला। यावेळेस मी ॲमेझॉनवरून या शीट्स मागवल्यात बघा, व्हाईट कलरच्या। मला हे खूप आवडल्यात, खूप छान शीट्स आल्यात या। आता सर्व कंटेनर मी फ्रीजमध्ये ठेवून घेते। कंटेनर ठेवल्यामुळे किती सुटसुटीत दिसतोय बघा हा फ्रीज, खूप छान दिसतोय ना। फ्रीज तर स्वच्छ झाला। आता आपला रोजच्या वापरातला हा मसाल्याचा डबा, हाही आज मी क्लीन केला आहे। त्यामध्ये सर्व जिरे, मोहरी, हळद, मीठ, तिखट हे सर्व भरून ठेवलं आणि त्याखाली टिश्यू पेपरही टाकला आहे, म्हणजे खाली हा डबा खराब होत नाही। एकच हा डबा काढला की सर्व मसाले आपल्याला मिळतात एकाच ठिकाणी। भाजीचे वाटणही केले आहे, ते शूट नाही केलं, खूप मोठा व्हिडिओ झाला असता। आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ। या दिवशी घरी सत्यनारायण पूजा होती। सकाळी लवकर उठून सर्व घर क्लीन करून देवपूजा, उंबरठा लेपण, रांगोळी हे सर्व करून घेतलं। यानंतर प्रसादाचा शिराही बनवायचा होता। डिटेल व्हिडिओ नाही टाकला, थोड्या क्लिप्स टाकल्यात मी। पूजा सकाळीच होती, त्यामुळे खूप घाई होती। गुरुजींनी येऊन पूजेची मांडणी केली, खूप छान पूजा मांडली होती गुरुजींनी। आज स्वामींनाही मी पैठणीचं वस्त्र घातलं होतं, खूप छान दिसत होतं स्वामी महाराज। त्यानंतर पूजेला सुरुवात झाली। बराच वेळ असते ही पूजा। नंतर आरतीही केली, खूप छान प्रसन्न वाटत होतं। आता तुम्हाला संपूर्ण पूजा दाखवते। कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।